नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरामध्ये देवरा हा असतोच आणि त्यामध्ये आपण आपल्या आराध्य दैवतांना स्थापित करत असतो व त्याची रोज नित्यनेमाने पूजाही करत असतो. पण मंडळी, पूजेसंबंधी हे काही साधे सोपे नियम आहेत ते तुम्हाला माहीत आहेत का? आपण जर या साध्या सोप्या नियमांचं पालन करून रोजची जर पूजा केली तर आपल्या घरात सुख, समृद्धी, धनसंपत्ती मध्ये वाढ होते. तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचा मार्गही मोकळे होतात. लक्ष्मी स्थिर राहते आणि यामुळे आपल्या घरात कशाचीही कमतरता पडत नाही. चला तर कोणते नियम आहेत तर जाणून घेऊया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा, पहिला नियम आहे देवारा हा नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावा. पण शक्य नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला, म्हणजे सूर्योदय होतो त्या दिशेलाही तुम्ही देवाऱ्याची मांडणी केली तरी पण चालते. आणि जागेअभावी ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा पूर्व दिशेलाही शक्य नसेल तर तुम्ही उत्तर दिशेला सुद्धा देवाऱ्याची मांडणी करू शकता. दुसरा नियम असा आहे की आपलं मंदिर इतकंही उंच असू नये की आपला हात पोहोचणार नाही. किंवा काही ठिकाणी लाकडी छोटंसं मंदिर असतं, ते वरती टांगून देतात. तसं न करता आपण एखाद्या चौरंगावरती किंवा पाटावरती ते लाकडी मंदिर आहे ते ठेवायचं आणि मगच पूजा करायची. उद्देश एवढाच आहे की आपल्याला खाली बसून पूजा करता यायला हवी. आपल्याला उभे राहून किंवा खुर्चीवर बसून पूजा केलेली चालत नाही. मंदिर बनवताना आपण असं बनवायचं की देवांचे जे स्थान आहे ते आपल्या छातीत आलं पाहिजे. जास्त खाली पण असू नये आणि जास्त वर पण नसू नये. किंवा काहींची सोय नसते देव मांडण्याची तर ते चौरंगावरती सुद्धा मांडू शकतात. देवांची पूजा करताना नेहमी आसनावर बसूनच पूजा करावी. कारण आपण जर बसायला आसन घेतले नाही तर आपण जी पूजा केलेली आहे त्याचं सगळं फळ भूमीला प्राप्त होतं. आणि त्यामुळे आपल्याला बसायला आसन घ्यावं आणि मगच पूजा करावी. पुढचा नियम असा आहे की आपण देवांची पूजा करताना नेहमी सगळ्यात आधी एक दिवा लावून घ्यायचा आणि मग पूजेला सुरुवात करायची. कुठलीही पूजा करताना आपण दिव्याची पूजा करायची आणि मगच पूजेला सुरुवात करायची असते. अग्नीच्या साक्षीने पूजा केली जाते. आणि दिवा लावताना तुम्ही तुळशीला दिवा लावा, देवांना दिवा लावा, कुठेही दिवा लावा, पण दिव्याखाली थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवायला विसरू नका. दिवा खाली कधीही ठेवायचा नसतो. पुढचा नियम आहे देवांना आंघोळ घालताना एकदम सगळे देव घेऊन आंघोळ घालायची नसते, तर दुसऱ्या देवाला पुन्हा दुसरे पाणी वापरायचं. एकाच भांड्यामध्ये सगळे देव बुचकाळायचे नसतात. जवळ एखादं पातेले किंवा मोठे भांडे घ्यायचे आणि मग जे देवांना आंघोळ घातलेले आहे ते पाणी त्या भांड्यामध्ये टाकायचं आणि पुन्हा दुसऱ्या देवाला आंघोळ घालायची. असं आपण आंघोळ घालायची असते. सगळ्या देवांना एकत्र जर आंघोळ घातली एकाच पाण्यामध्ये तर तेही पाप आपल्याला लागतं आणि आपली जी पूजा केलेली आहे त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक देवांसाठी वेगवेगळे पाणी वापरायचं आणि आंघोळ घालायची. आणि आंघोळ घातल्यानंतर एका कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं. कारण जे पितळेचे देव असतात त्यांना पाण्याचे डाग पडतात आणि ते तसेच राहतात त्यावरती, आणि त्यामुळे स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचे आणि मगच त्यांना ते स्थान द्यायचं. पुढील नियम आहे आपण महादेवांची पिंड तर आपल्या देवघरामध्ये छोटीशी असते, तर ती कशी असावी तर अंगठ्यापेक्षाही छोटी असावी. आणि महादेवाची पिंड ही लाल कपड्यावरती कधीही ठेवू नये. महादेवाला लाल कपडा, लाल फूल, हळदी कुंकू असे लाल काही चालत नाही. आणि त्यामुळे आपण अर्धा 1 मीटर जर पांढरा कोरा कपडा आणून ठेवला तर त्याचे तुकडे छोटे छोटे करून महादेवाच्या पिंडीखाली आपल्याला ठेवता येतात आणि ते आपल्याला बदलता पण येतात. त्यामुळे पांढरा कपडा आपण महादेवाच्या पिंडीखाली वापरावा. पुढील नियम असा आहे, आपण पूजेला बसतावेळी कधीही प्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यावे आणि मग पूजेला सुरुवात करावी. बिना कुंकू लावता पूजेला बसणं ही मान्य नाही. त्यामुळे स्वतःला हळदी कुंकू लावायचा आणि स्वतःला हळदी कुंकू लावण्याचा करंडा वेगळा ठेवायचा आणि देवांना आपण हळदी कुंकू लावतो तो करंडा वेगळा ठेवायचा. कलशाखाली आपण अष्टदल कमळ काढत असतो, त्या अक्षता सुद्धा अखंड असाव्या, तुटक्या असू नये. आणि आपण देवाजवळ जो पाण्याचा पेला भरून ठेवत असतो किंवा एखाद्या कळशीमध्ये पाणी भरून ठेवत असतो तर ते पाणी ताजे असावे. आणि आपल्या इकडे काही रोज ताजं पाणी येत नसतं, 2 दिवसाला 3 दिवसाला हे पाणी येत असतं. त्यामुळे ते शिळं होऊ नये यासाठी काय करायचं, त्या तांब्यामध्ये कलशामध्ये तुम्ही तुळशीची पानं टाकून ठेवायची, म्हणजे ते पाणी शिळं होत नाही. तुळशी 5 दिवस शिळी होत नसते, त्यामुळे तुळशीपत्र त्यात टाकून ठेवावे. आणि जे आपण देवांना पाणी ठेवणार आहोत किंवा कलश स्थापित करत असतो आपण किंवा देवांना आंघोळ घालत असतो त्या कुठल्याही पाण्याला आपण नखाने स्पर्श होऊन द्यायचा नसतो. देवांना जेव्हा तुम्ही आंघोळ घालता त्यावेळेस एखाद्या तांब्यामध्ये पाणी
पाणी घ्यायचं आणि तांब्याने त्या देवांना पाणी घालायचं, हाताने घालायचं नाही, जेणेकरून त्या पाण्याला नखांचा स्पर्श होणार नाही. देवांच्या पाण्याला जर नखांचा स्पर्श झाला तर ते पाणी अशुद्ध होतं. तसेच आपण जे देवांना पाणी भरून ठेवतो ते पाणी आपण कुठल्याही धातूच्या भांड्यात ठेवू शकतो, पण काचेच्या भांड्यात कधीही भरून ठेवायचं नाही. पुढील नियम असा आहे, आपण देवांना रोज दिवा लावताना दिवा स्वच्छ करून दिवा लावावा. दिव्यामध्ये तीच वात ठेवू नये, नवीन वात घालावी. आणि वात कशी असावी? 2 वातीची 1 वात केलेली असावी. डबल वातीची 1 वात करायची आणि मगच ती वात लावायची असते. असं केल्याने आपल्यावर जे संकट येतात ते दूर झाले जातात आणि रोज आपण वात बदलल्याने आपले भाग्यसुद्धा उजळायला मदत होते. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे आपण दिवा खाली कधीच ठेवायचा नसतो. थोडेसे तांदळाला हळदी कुंकू लावायचे आणि मग दिव्याला स्थान द्यावे. मग दिवा प्रज्वलित करायचा. आणि दिव्याच्या विषयी अजून एक नियम आहे, दिवा आपण एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये. असे केल्यानेही आपल्या घरात अडीअडचणी वाढतात आणि मतभेदही होत राहतात. त्यामुळे एका दिव्याने दुसरा दिवा कधीच लावू नये. तसेच देवांना तुपाचा दिवा लावला जातो आणि तेलाचा दिवाही लावला जातो. तुम्हाला दोन्ही जर दिवे लावायचे असतील तर तुम्ही तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला लावायचा आणि तेलाचा दिवा हा देवांच्या डाव्या बाजूला लावायचा असतो. आणि एकच जर लावायचा असेल तर तुम्ही मध्ये लावला तरी सुद्धा चालतो. त्याचबरोबर दिवा कधीही पश्चिम दिशेला लावायचा नाही आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला कधीही करायची नाही. दिव्यातील वात ही नेहमी मोठी ठेवायची आहे. त्याचबरोबर सकाळी पूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी आपल्याला मंदिरामध्ये मुख्य दरवाजावरती आणि तुळशीपाशी आपल्याला दिवा हा लावायचा आहे. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमचे घर ऐश्वर्याने भरते. सकाळ संध्याकाळ घरात दिवा लावल्याने घरात आनंदाचे वातावरण असते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. आता पुढील नियम असा आहे, तुम्ही जर मंगल कलश ठेवत असाल आपल्या कुलदेवीचा आपल्या मंदिरात तर नारळ हा सारखा सारखा बदलण्याची गरज नसते. जेव्हा तुमच्या नारळाला कोंब फुटेल तेव्हा तुम्ही तो काढायचा, एखाद्या शेतामध्ये लावून द्या आणि पुन्हा नारळ तो वाढवा. दुसरा नारळ घ्यायचा आणि जे नागिनीची पानं आंब्याची पाने ठेवली असेल तर ते सारखे सारखे बदलले नाही तरी पण चालतात. 3-4 दिवसात एकदा ते बदलले तरीही चालतात. तसेच स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि मग तेच पान ठेवले तरी पण चालतात. आणि कलशातलं मधलं पाणी तुम्ही रोज बदललं तर खूप चांगलं, पण नसेल जमत तुम्हाला तर 2-3 दिवसांना 3-4 दिवसात बदललं तरी पण चालतं. कलशामध्ये आपण सुपारी 1 रुपयाचं नाणं ठेवतो, ते पण आपण धुवून ते पुन्हा कलशामध्ये टाकायचं. तसेच देवासमोर आपण छोट्या पेल्यामध्ये किंवा छोट्या तांब्यामध्ये पाणी ठेवतो. देवासमोर ठेवलेलं पाणी नेहमी झाकून ठेवा. ते पाणी रोज बदलावं. त्यातील पाणी रोज सगळ्यांनी घरातील तीर्थ म्हणून प्यावे व राहिलेलं पाणी घरामध्ये शिंपडावे. देवासमोर पाणी हे झाकून ठेवलं पाहिजे, कारण आपण ते पित असतो. देवाजवळ आपण जे पाणी ठेवतो छोट्या पेल्यामध्ये त्यामध्ये देवाची एनर्जी सामावलेली असते, त्यामुळे ते पाणी खूप पवित्र झालेलं असतं. पुढील नियम असा आहे, आपल्या घरात एकाच देवाच्या 3 मूर्ती किंवा फोटो असू नयेत. एकापेक्षा जास्त जर असतील तर त्या आपण विसर्जित करून घ्याव्यात. आणि आपल्या देवघरामध्ये जास्त मोठ्या मूर्ती सुद्धा असू नये, कारण आपल्या देवघरात 3 इंचापेक्षा जास्त मूर्ती चालत नाहीत. 3 इंचापेक्षा मोठ्या मूर्ती मंदिरात ठेवतात. जर आपल्या घरात ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सेपरेट देवघर बनवावे लागेल. तसेच मोठ्या मूर्ती जर असतील तर त्यांना रोज नैवेद्य, रोज त्याची नित्यनियमाने पूजाही झाली पाहिजे. आपल्याला कुठे बाहेरगावी जावं लागतं, दारबंद करून जावं लागतं, अडीअडचणी असतात, कधी ना कधी आपल्याला बाहेर जावं लागतं, दार बंद करावे लागतात. त्यामुळे आपल्या घरात 3 इंचापेक्षा मोठे देव हे चालत नाहीत. देव घेताना आपण 3 इंचापेक्षा छोटे देव घ्यावेत. शास्त्रानुसार आपल्या घरामध्ये मध्यम उंचीचे देव असावेत. आणि पुढील नियम असा आहे, पूजा करताना आपण कधीही शांत असायला हवं. शांत राहून आपण पूजेला सुरुवात करावी. पूजा होईपर्यंत जास्त बोलू नये. पूजा करताना आपल्याला कुठले ना कुठले काही ना काही 1-2 मंत्र आले पाहिजे. बिना मंत्राची पूजा निष्फळ मानली जाते. त्यामुळे आपल्याला 1-2 मंत्र यायला हवेत. काही येत नसेल तर तुम्ही फक्त ओम गण गणपती नमः असे म्हटले तरीही चालेल, ओम नमः शिवाय म्हटलं तरीही चालेल, पण मंत्र हे म्हणायचे असतात. पुढील नियम असा आहे, देवांना सुकलेली फुलं कधी वाहू नये. सुकलेली जर फुले असतील मंदिरात तर ते आपण लगेच काढून घ्यायचे असतात. आणि देवांना फुलं वाहताना आपण जसे की कुंकुमार्चन करतो 3 बोटांनी, त्या 3 बोटांनी देवांना फुलं वाहिलेली खूप चांगली असतात. आता 3 बोटं कोणती तर अंगठा, मध्यम आणि अनामिका, या 3 बोटांनी आपण फुलं वाहिलेली चांगली असतात. आता पुढचा नियम असा आहे, आपल्या देवघरामध्ये आपण देव ठेवतो त्याच्यामध्ये 1 इंचाचे अंतर असायलाच हवं. जास्त चिकटून देव ठेवत नसतात. देव एकदम जवळजवळ खेटून जर ठेवले तर त्याने सुद्धा आपल्याला दोष लागला जातो.
आता देवघरामध्ये आपण देव कसे ठेवायचे आहेत याविषयी जाणून घेऊयात. तर देवाऱ्यात देवतांची मांडणी करताना ही शंकूच्या आकारात आपल्याला करायची आहे. तर पहिल्या पायरीवरती आपल्याला समोर शंकूच्या टोकावरती म्हणजेच मध्यभागी आपल्याला श्री गणेशांची मूर्ती ठेवायची आहे. तिथे पहिल्या पायरीवरती आपल्या उजव्या हाताला आपल्या श्री देवता म्हणजेच आपली कुलदेवी यांची मूर्ती ठेवायची आहे, टाक नाही. आणि त्यात कुलदेवीचं रूप आधी ठेवायचं आहे. कुलदेवीनंतर उच्च देवतांची उपरूपे असल्यास ती सुद्धा ठेवायची आहेत. आणि त्यानंतर आपल्या डाव्या हाताला पहिल्या पायरीवरतीच पुरुष देवता म्हणजेच कुलदेवतांची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यांची जी उपरूपे असतील तर ती आपल्याला ठेवायची आहेत. गणपती हे मध्यभागी आपल्याला पहिल्या पायरीवर ठेवायचे आहेत. असं म्हणतात की गणपती बाप्पा इच्छा लहरीशी संबंधित असल्याने भक्तांच्या इच्छा किंवा भक्तांनी देवाकडे केलेली मागणी ते कुलदेवी किंवा कुलदेव यांच्यापर्यंत लवकर पोहोचवतात. तसेच दुसऱ्या पायरीवरती म्हणजेच मध्ये श्री स्वामी समर्थांची मूर्ती ठेवत असते. श्री स्वामी समर्थांची मूर्ती तुम्ही पहिल्या पायरीवरती देखील ठेवू शकता, पण मूर्ती छोटी असल्या कारणाने मी दुसऱ्या पायरीवरती ठेवते जेणेकरून ती झाकली जाणार नाही. दुसऱ्या पायरीवरती तुमच्याकडे जर टाक असतील तर उजव्या बाजूला आपल्याला कुलदेवतेचा टाक ठेवायचा आणि त्यांच्या उजव्याच बाजूस आपल्याला श्री भैरवांचा टाक ठेवायचा. त्यानंतर तेथेच उजव्या आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची. त्याच्या उजवीकडे एक छोट्या वाटीत आपल्याला तांदूळ भरून अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आणि ते दर पौर्णिमेस त्यातील तांदूळ बदलायचे आहेत किंवा गुरुवारी आपण हे तांदूळ बदलू शकतो किंवा शुक्रवारीही बदलू शकतो. निर्मल्याच्या तांदळाची आपल्याला खीर बनवून त्याचा प्रसाद घ्यायचा आहे. त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला श्री महादेवांची नंदी नागाशिवाय असलेली भरीव असे शिवलिंग ठेवायचं आहे. आता आपल्याला तिसऱ्या पायरीवर देवघराच्या मधोमध अक्षदांवरती आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे. त्याच्या बाजूलाच आपल्याला गजांत लक्ष्मी म्हणजे हत्ती ठेवायचे आहेत. पाण्याचा गडूही आपल्याला देवतांच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला दक्षिणामुखी शंख ठेवायचा आहे. दक्षिणामुखी शंखामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे. त्याचं निमोतं टोक हे आपल्याला देवतांकडे करायचं आहे आणि अशा पद्धतीने हा शंख आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. माता लक्ष्मीला शंख खूप प्रिय आहे. समुद्र मंथनात लक्ष्मीसोबत शंखही प्रकट झाला. देवघरात शंख स्थापित करून त्याची रोज पूजा केल्याने लक्ष्मीदेवी प्रसन्न होऊन भरपूर संपत्ती प्रदान करतात. त्यानंतर आपण देवघरामध्ये कासव ठेवत असतो. तर देवघरात ठेवायचं कासव शक्यतो आपल्याला तांदळात ठेवायचं आहे. ज्या कासवाच्या पोटावरती आकडे असतात ते नेहमी कासव आपल्याला तांदळामध्ये ठेवायचं आहे आणि ज्या कासवाच्या पोटावरती आकडे नाही आहेत असे आपण कासव पाण्यात ठेवायचं आहे. तर कासवाची दृष्टी ही आपल्या देवांकडे करायची आहे. म्हणजे कासवाचं मुख हे आपल्याला देवांकडे करायचं आहे. आणि त्याचबरोबर तुमच्याकडे काही माता लक्ष्मीची चांदीची नाणी असतील तर तीही आपल्याला देवपूजेमध्ये अशी ठेवायची आहेत. शेवटच्या पायरीवरती जी कोणती यंत्र आपल्या देवघरामध्ये आहेत तर ती यंत्र आपल्याला ठेवायची आहेत. तर ही यंत्र आपल्या देवतांची आसने असतात तेव्हा ती उभी मांडू नये, जमिनीशी समांतर असावीत अशा पद्धतीने आपल्याला ती मांडायची आहेत. आपल्या डाव्या हाताला म्हणजे देवांची मूर्ती असते, त्यांच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला हा आपल्याला घंटा सुद्धा ठेवायचा आहे. आणि देवतांच्या डाव्या हाताला आणि आपल्या उजव्या हाताला आपल्याला शंख हा ठेवायचा असतो. देवपूजा करत असताना आपल्याला देव हे एकमेकांस पाहत आहेत असं ठेवायचं नाही. देवाऱ्यात धन पैसे दडवून कधीच ठेवायचं नाही. देवाऱ्यात कमीत कमी देवांच्या मूर्ती आणि तस्विरी असाव्यात. एकाच देवांच्या 2 अगर जास्त मूर्ती आपल्याला पूजेमध्ये ठेवायच्या नाही आहेत. त्यामुळे एकही कार्य करता येत नाही. त्याच देवतेची मूर्ती तस्वीर आपल्याला म्हणजेच फोटो चालू शकेल, परंतु त्याच देवांच्या 2 मूर्ती आपल्याला पूजेमध्ये ठेवायच्या नाहीत. देवी निर्णया 2 असल्या तरीही चालतील, त्यापेक्षा जास्त नको. तसे दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव असल्या आपल्याला देवाऱ्यात पूजायचे नाही आहेत. तसेच सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करायचे आहेत. सोन्याचे देव जरी असले तरीही ते विसर्जन करायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये भगवान शंकरांची मूर्ती फोटो कधीही पूजायचा नाही. त्यामुळे घराचे वातावरण स्मशानवत होईल आणि भगवान शंकरांचे सगुण रूप स्मशानात तांडव नृत्य स्वरूपाचे मानले जाते. शंकरांची जी पिंड असते तीच आपल्याला देवघरामध्ये पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये कधीही शनींची पूजा करू नये, त्यामुळे सर्व जीवन संकटमय अतिउदास राहतं असं सांगितलं जातं. तर देवघरामध्ये मुंजा कधीही पूजू नये. बाकीचे देव काम करीत नाहीत, त्यामुळे त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. तर देवाऱ्यात गायत्री मातेची पूजा करू नये.
कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव पाळणे अति कडक मानले जाते, तर विटाळशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. तर देवघरात कालभैरवांची पूजा देखील निषिद्ध मानली जाते. तो यम असून स्वभावात अति उग्र आहे. तर देव्हाऱ्यात म्हसोबा कधीही पूजू नये, यामुळे सुद्धा कुलदेवीची कृपाछत्र आपल्या कुटुंबावरती राहत नाही. त्याचबरोबर देव्हाऱ्यात पिराची अगर पिराच्या चिन्हांची पूजा करू नये. इतर हिंदू देवदेवतांची कृपा यामुळे आपल्याला लाभत नाही. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये, शिष्याचा कोप होतो. तर भगवान श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म जगद्गुरू म्हणून पूजले जातात. देवांच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये कधी ठेवायच्या नाहीत. देव त्या कुटुंबाची शोभा करतात असं सांगितलं जातं. तर देवघरातील पूजेच्या मूर्ती 3 इंचापेक्षा कमी उंचीच्याच असाव्या. जास्त उंचीच्या असल्यास विसर्जन करायचे आहेत. तसे देवघरातील देवांना माशी लागलेले असो किंवा देवभग्न छिद्र पडलेले किंवा आसन आयुधे हलत असलेले, चिऱ्या गेलेले, विद्रूप झालेले, पाण्यामध्ये टाकल्यावरती बुडबुडे येणारे नसावे. तर ते ताबडतोब आपल्याला विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन करायची आहे. बक्षीस मिळालेले गिफ्ट किंवा सापडलेले देव आपल्या देवघरात पूजू नये. आसरा देखील देवघरात पूजू नयेत. आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करायचं आहे. विसर्जन करण्यात येणारे देवतांच्या मूर्तीवरती आपल्याला गंध, अक्षदा, हळद, कुंकू वाहून पूजा करायची आहे. दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हातात अक्षदा घेऊन आपल्याला मंत्र बोलायचा आहे. यातू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकाम सिद्धार्थ पुनरागमनाय हा मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर एका पांढऱ्या कपड्यामध्ये आपल्याला 1.25 मूठ तांदूळ, 1 सुपारी, सुट्टे नाणे घेऊन त्यात विसर्जन केलेले देव ठेवायचे आहेत. बरोबर नैवेद्याचं दही ठेवायचं आहे आणि ते पांढरे कापड व्यवस्थित गुंडाळून आपल्याला पाण्याच्या प्रवाहामध्ये विसर्जित करायचे आहे. त्याचबरोबर देवी लक्ष्मीची नेहमी आपल्याला पद्मासनात विराजमान असलेली मूर्ती पूजायची आहे. लक्ष्मीची उभी मुद्रा असलेली मूर्ती फोटो ठेवल्याने आपल्या घरामध्ये धन टिकून राहत नाही असे वास्तुशास्त्र सांगते. आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने देवीची बसलेली प्रतिमा घरात ठेवावी व गणपतीचे नित्य पूजन करावे. त्याचबरोबर देव्हाऱ्यात सकाळ संध्याकाळ नित्याच्या जेवणाचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. त्याशिवाय कोणीही जेवण करू नये. सकाळी जर आपल्याला गडबड असेल किंवा मुलांना खाऊ घालायचं असेल, अन्न उष्ट व्हायच्या आत आपल्याला देवाचा नैवेद्य बाजूला काढून ठेवायचा आहे आणि नंतर दाखवायचा आहे. जे कुटुंब देवांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य देतात त्यांना जीवनात देव दोन्ही वेळेच्या अन्नाची कधीच कमतरता पडून देत नाहीत. आपण दररोज देवघर फुलांनी सजवत असतो. देवांच्या आपल्याला पूजेमध्ये फुले आवश्यक मानली जातात, हे चांगले आहे. पण ते असे दिसते की काही लोक पूजा करताना अर्पण केलेली फुले मंदिराच्या कोपऱ्यात ठेवतात. ही चांगली सवय नाही. तर वास्तुशास्त्रानुसार याने नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरते. घरी वाळलेली फुले ठेवणे दारिद्र्याला आमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे सुकलेली वाळलेली फुले हे निर्मल्यामध्ये आपल्याला टाकायची आहेत. त्याचबरोबर काही लोकांच्या घरामध्ये असं दिसून येतं की आपल्या पूर्वजांचं फोटो पूजा घरात ठेवतात आणि तेथेच त्याची पूजा करण्यास प्रारंभ करतात. तर शास्त्रात हे योग्य मानलं जात नाही. मंदिरात पूर्वजांची छायाचित्र लावण्याऐवजी आपण ती आपल्या घराच्या दक्षिणेकडील भिंतीवरती लावायची आहेत. असे केल्याने पितर तुमच्यावरती प्रसन्न होतात. त्याचबरोबर मंदिरामध्ये एकापेक्षा जास्त शंख ठेवू नयेत. पूजेसाठी दररोज फक्त एकच शंख वापरायचा आहे. शंख हे भगवान विष्णूंचे प्रतीक मानले जाते, म्हणून दररोज ते बदलणे योग्य मानलं जात नाही. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.